नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता संयमी लंडनला जाणार ही बातमी सोसायटीमध्ये पसरते. त्यामुळे देसाई, रुपाली, तोरणे आणि सातपुते माजगावकरांच्या घरी आलेले असतात. तेव्हा देसाई माजगावकरांना म्हणतात, तुम्ही एकदमच संयमीचं सीमोल्लंघन करतायत. खूप चांगली गोष्ट आहे. आम्हालाही सांगा की म्हणजे पैसे कसे जमा करायचे, कशी सेव्हिंग करायची, म्हणजे आम्हालाही इन फ्युचर कामात येईल. तेव्हा सातपुते म्हणतात, खरंच माजगावकर, तुम्ही एकदा माझ्या क्लासमध्ये येऊन माझ्या मुलांना गाईड करा. असं म्हणत ते संयमीचं अभिनंदन करू लागतात आणि म्हणतात की संयमी बाळा, खूप मोठी हो. माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा. त्यामुळे आता सगळेच जण संयमीला बुके देऊन तिचं अभिनंदन करू लागतात. आता अशोक मामा संयमीला म्हणतात की संयमी बाळा, सगळ्यांना नमस्कार कर. त्यामुळे आता संयमी सगळ्यांना नमस्कार करते. आता सगळेजण तिथून जाऊ लागतात. तितक्यात चंदनराव आणि मीनू तिथे आलेले असतात. आता एवढी सगळी गर्दी बघून ते आत येऊन विचारू लागतात की आज काय स्पेशल, एकदम एवढी गर्दी. तेव्हा अशोक मामा म्हणतात, या चंदनराव, नमस्कार, बसा ना, असं म्हणून त्यांना बसायला सांगतात. आता अशोक मामा सांगतात, माहित नाही त्यांच्यापर्यंत संयमीची बातमी कशी पोहोचली. अजून तर आमची पैशाची पण सोय झाली नाहीये आणि यांना काय सांगणार आता आपण. तेव्हा संयमीची मीना आजी म्हणू लागते की आम्ही त्यासाठीच इथे आलो आहोत, कारण आम्हाला माहितीये लंडनला जाणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. तेव्हा चंदनराव अशोक मामांना म्हणू लागतात की अशोकराव, आम्हाला माहित आहे की तुम्ही किती स्वाभिमानी आहे ते, पण सध्याची परिस्थिती बघता आम्हाला असं वाटतं की तुमच्यावरचं ओझं थोडं कमी करावं. त्यामुळेच आम्ही इथं आलो आहोत. आम्हाला असं वाटतं की संयमीच्या तिकिटाचा आणि पहिल्या वर्षाचा खर्च तुम्ही आमच्याकडून घ्यावा. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही, नको, आम्ही करू काहीतरी. एज्युकेशनल लोनबद्दल आम्ही चौकशी केलीये, त्यामुळे होईल काहीतरी. पुढे ते म्हणू लागतात, चंदनराव, ती माझी नात आहे, त्यामुळे तिची जबाबदारी माझी आहे. त्यावर मीना म्हणू लागते, ती आमची सुद्धा नात आहे, त्यामुळे आम्हालाही तिची थोडीफार जबाबदारी घेऊ द्या. तेव्हा चंदनराव म्हणू लागतात, अशोकराव, तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा, पण सध्या आमची मदत घ्या. त्यावर अशोक मामा म्हणतात की मला होईल तेवढे प्रयत्न मी करणार आहे, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. त्यावर चंदनराव म्हणतात, तुम्ही नक्कीच करा, पण आता आमच्याकडून मदत घ्या. तुमचे पैसे आल्यानंतर तुम्ही ते पैसे आम्हाला रिटर्न करू शकता. तेव्हा अशोक मामा म्हणतात, ठीक आहे, आता तुम्ही एवढा आग्रहच करताय तर मला ही गोष्ट मान्य आहे, पण फक्त पहिल्या वर्षापुरतीच. त्यानंतरचा सगळा खर्च मी करेन. आता अशोक मामा तयार झाल्यामुळे मीना आणि चंदनराव खूप खुश होतात. तेव्हा चंदनराव म्हणतात, अशोकराव, याबद्दल तुम्ही संयमीलाच का विचारत नाही. तेव्हा भैरवी संयमीला विचारते की संयमी बाळा, तुला खरंच जायचंय ना. जर पैशाचा मुद्दा जर सोडला तर तुझी इच्छा आहे का. त्यावर संयमी म्हणते की हो, मला खरंच जायचंय, कारण हा जर मी कोर्स केला ना तर इन फ्युचर आपल्या सगळ्यांनाच त्याचा खूप फायदा होईल. आता संयमी पुढे सांगू लागते की फक्त थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. तसं पण मी चौकशी केली तेव्हा मला कळलं की मुलं अर्न आणि लर्न दोन्ही पण करू शकतात. त्यामुळे मी शिकता शिकता जॉब सुद्धा करीन आणि तुम्हाला पैसे सुद्धा पाठवू शकते. पुढे ती म्हणते की तुम्हाला मदत म्हणून नाही, पण मला छान वाटेल म्हणून. हे ऐकल्यानंतर आता सगळेच इमोशनल होतात. त्यामुळे मीना आता संयमीला मिठी मारते. तेव्हा अशोक मामा संयमीचा हातात हात धरतात आणि तिला तिचे आई बाबा म्हणजे अमित आणि पल्लवीच्या फोटो समोर नेतात आणि म्हणतात, बघितलत का, तुमची मुलगी आता मोठी झालीये, किती शहाणपणाच्या गोष्टी करायला लागली आहे. पुढे ते म्हणू लागतात की खरंच तुम्ही केलेल्या संस्कारांवर आणि संयमीवर आज मला खूप अभिमान वाटतोय. आज तुमची मुलगी परदेशात शिकायला जातीये. असं म्हणत आता अशोक मामा इमोशनल होतात. त्यामुळे सगळेजण इमोशनल होऊन सगळ्यांच्या डोळ्यात आता पाणी येऊ लागतं. आता इकडे अनिश माणिकला फोन लावत असतो. तेव्हा माणिक जेव्हा फोन उचलतो, अनिश त्याला म्हणतो की काय माणिक, पैशांचं काय झालं. त्यावर माणिक म्हणतो, अरे वा साहेब, तुम्ही एकदम सरड्यासारखे रंग बदलतात. आधी माणिक भाऊ आणि आता डायरेक्ट माणिक. त्यावर अनिश म्हणतो, बरं माणिकराव, मला सांगा पैशांचं कुठवर आलं. त्यावर माणिक म्हणू लागतो, हे बघा साहेब, तुम्ही त्या सेवानिशी पंगा घेऊन चांगलं नाही केलं, कारण तुमचं त्यामुळे मार्केटमध्ये नाव खराब झालंय आणि ही गोष्ट मार्केटमध्ये सगळीकडे पसरली आहे. त्यामुळे तुम्हाला आता कोणीही मदत करणार नाही. सेवानिशी पंगा घेणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. त्यावर अनिश म्हणतो,
अरे मग तू तुझ्या नावावरती पैसे घे आणि मला दे. तेव्हा माणिक म्हणतो की पहिले आवाज खाली करून बोला. त्यावर अनिश म्हणतो की ठीक आहे बाबा, मला पैशांची खूप गरज आहे, प्लीज मला मदत कर. तेव्हा माणिक म्हणतो, हे बघा साहेब, एकतर रक्कम खूप मोठी आहे, त्यामुळे व्याजही खूप द्यावं लागेल, तुम्ही देऊ शकाल का? त्यावर अनिश म्हणतो की मी कसंही करीन आणि व्याज देईन, तू फक्त मला पैशांची सोय कर. त्यावर माणिक म्हणतो की शक्य नाहीये, कारण त्या सेवानीला जर कळलं की मी तुमची मदत केली तर तो माझा गळा कापीन. त्यावर अनिश म्हणतो, तू विसरलास का मी तुझ्यासोबत असताना किती प्रामाणिकपणे काम करायचो? त्यावर माणिक म्हणतो, साहेब आपला धंदा हा प्रामाणिकपणे करायचा नाहीच आहे, तुम्ही एक काम करा, छोटी मोठी नोकरी बघा आणि मस्त टीव्ही सिरियल्स बघत बसा. आता अनिश म्हणू लागतो की मी तुझ्या भरोशावरती शब्द दिलाय. त्यावर माणिक म्हणतो, तुम्हाला एक फुकटचा सल्ला देऊ का? पैसे असल्याशिवाय कुणालाही इथून पुढे सल्ला देऊ नका. आणि आता मी तुमची मदत करू शकत नाही, आता तुम्हीच तुमची मदत करा, तिकडे काहीही करा नाहीतर चोरी करा, असं म्हणत आता माणिक फोन ठेवतो. त्यामुळे आता काय करावं हेच अनिशला समजत नसतं. आता इकडे रात्रीला भैरवी गाढ झोपेत असते. तेव्हा अनिश उठतो आणि हळूच जाऊन कपाट खोलून त्याचं ड्रॉवर उघडतो. आता ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या फाईल्स तो चेक करू लागतो. तेव्हा त्याला भैरवीची लाईफ इन्शुरन्स पॉलिसीची फाईल सापडते. त्यामुळे आता अनिश खूप खुश होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी अशोक मामांच्या मोबाईलवरती इन्शुरन्सवाल्यांचा फोन येतो. तेव्हा ते भैरवीबद्दल चौकशी करू लागतात. त्यावर अशोक मामा त्यांना म्हणतात, अहो नाही हो, भैरवी माझगावकर ही माझी सून आणि ती माझ्यासोबत राहतीये. तेव्हा अशोक मामांना कळतं की कुणीतरी भैरवीचं डेथ सर्टिफिकेट देऊन पैसे उकळण्याचं काम केलंय. हे ऐकल्यानंतर आता अशोक मामांना मोठा धक्का बसलेला असतो. त्यामुळे ते आता भैरवीला आवाज देऊ लागतात. आता भैरवी बाहेर येते आणि त्यांना विचारू लागते की काय झालं. तेव्हा ते तिला विचारतात की मला एक सांग, तुझी लाईफ इन्शुरन्स पॉलिसीची फाईल कुठे असते? त्यावर भैरवी म्हणते, इथेच वरती कपाटामध्ये. हे ऐकल्यावरती आता अशोक मामांची खात्री पटते की हे काम नक्कीच अनिशने केलेलं असणार. तेव्हा भैरवी त्यांना विचारू लागते, पण काय झालं, तुम्ही एवढे टेन्स का दिसताय? तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, ते जाऊ दे, मला सांग संयमीची तयारी कुठवर आली? त्यावर भैरवी म्हणते की मी चौकशी करतीये बाबा. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात की लवकरात लवकर संयमीचं तिकीट काढून आपण तिला लंडनला ऍडमिशन घेऊया, जेवढं लवकर शक्य होईल तेवढं लवकर कर, कारण यामध्ये आता काही आडफाटा यायला नको. तेव्हा भैरवी विचारू लागते, पण झालं तरी काय? तेव्हा अशोक मामा म्हणतात की तुला सांगण्यासारखं नाहीये, असं म्हणून ते घाईघाईने बाहेर जातात. पण भैरवीच्या मात्र काहीच लक्षात आलेलं नसतं. आता इकडे अनिश किशा भाऊ बरोबर आत येत असतो. तेव्हा समोर अशोक मामा उभे राहतात. त्यांना बघून आता अनिश एकदमच थांबतो. तेव्हा अशोक मामा त्याच्या जवळ जाऊन म्हणू लागतात की तू काय कांड करून आलायस हे मला माहीत आहे. आता अनिश त्यांच्याकडे बघू लागतो. तेव्हा अशोक मामा म्हणतात की माणूस जेव्हा वाईट वळणावर जातो ना, तेव्हा त्याला असं वाटत असतं की सगळेच बिंडोक आहेत, फक्त आपणच एक शहाणं आहोत. पण त्याने एक लक्षात ठेवायचं असतं की देवाने बाकीच्यांना सुद्धा बुद्धी दिलेली असते. तेव्हा अनिश म्हणतो की तुम्ही काय बोलताय, मला काहीच समजत नाहीये. हे बघा, माझ्याजवळ वेळ नाहीये तुमच्या फालतू गोष्टी ऐकण्यासाठी. तेव्हा अशोक मामा म्हणतात, मलाही तुझ्याशी बोलायची अजिबातच इच्छा नाहीये. तेव्हा अनिश म्हणतो की ठीक आहे, मग मी जातो, असं म्हणून तो जाऊ लागतो. तेव्हा अशोक मामा त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला थांबवतात आणि म्हणतात, खरं तर माझी इच्छा नाहीये, पण माझा नाईलाज आहे, असं म्हणत ते म्हणू लागतात की तुला हे ऐकून वाईटच वाटेल की तुझा बाप आणि तुझी बायको अजून जिवंत आहे. असं म्हणत आता ते सांगू लागतात की मला कळलंय की तू भैरवीच्या इन्शुरन्स पॉलिसीचा उपयोग करून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत होतास आणि त्यासाठी तू भैरवीचं डेथ सर्टिफिकेट सुद्धा जमा केलंय. हे ऐकल्यानंतर आता अनिशला मोठा धक्का बसतो. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात की मला तुझा बाप म्हणून घेण्यात खरंच लाज वाटतीये. पुढे ते म्हणतात, आता इथून पुढे आपल्या घरच्या कुठल्याही निर्णयामध्ये तुझा समावेश नसणार आहे. पुढे ते म्हणतात की संयमीसाठी लागणारे पैशांची सोय आम्ही केली आहे, त्यामुळे तुझी गरज नाहीये, असं म्हटल्यानंतर आता अनिश तिथून निघून जातो. त्याच्या पाठोपाठच किशा भाऊ जाऊ लागतो. तेव्हा अशोक मामा त्याला आवाज देत थांबवतात
आणि म्हणतात की किशा भाऊ जरा माणसासारखं वागायला शिका, कुत्र्यासारखं असं मागं मागं फिरणं बंद करा. आता किशा भाऊ थांबतो आणि म्हणतो की भाऊजी काय झालं. त्यावर अशोक मामा म्हणतात की मी सापाला दूध पाजतोय हे माझ्या केव्हाच लक्षात आलं होतं, पण तुम्ही एक लक्षात ठेवा की मी सुद्धा मुंगूस आहे, कधी ठेचून काढेन तुम्हाला समजणार सुद्धा नाही, असं म्हणत आता अशोक मामा तिथून जातात. आता याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.